आपल्या कवठ्यामांकामध्ये या व्यक्तीनं असं काहीतरी केलंय ज्यांना अख्खा तालुका शोधा लागलाय आणि तुम्हाला कुठे दिसलं तर मला पण सांगा. बरेच दिवस मी यांची शोध मोहीम चालू केली ती पण मला काय गावून चालतं आणि एका कामानिमित्त मी एका गावी गेल्यावरती मला हे सर दिसले. आधी माझ्या डोळ्यावर विश्वास पटला नाही. सरांचा हा जुना फोटो आणि हा आत्ताचा फोटो. विषय काय झाला, माझ्या बँकेच्या कामानिमित्त मी सरांकडे गेलतो. नेमकं काय विषय केला तुम्ही? म्हणजे तुम्हाला ओरिजिनल वाटतायत का वीक वाटतंय? ओरिजिनल आहेत की ओरिजिनल आहेत ना? पूर्ण ओरिजिनल दिसायला लागलं. ऍक्च्युली हेअर ट्रान्सप्लांट मी केलं निर्मिती कॉस्मेटिक सेंटर सांगलीमध्ये. काय सांगताय तुम्ही हे ट्रान्सप्लांट केले? जवळपास 1.5 वर्ष झाली. आयुष्यपत. आणि तुम्हाला त्रास वगैरे काय ह्याचा होतोय का? नाही त्रास आपल्याला एक गैरसमज आहे की त्रास वगैरे साईड इफेक्ट काय असतात. ऍक्च्युली आपण जसं नॉर्मल जसं मुंगीचं होणे त्याच्या पलीकडे काही नाही. आपल्या लोकांना सल्ला काय द्यायचा हेअर ट्रान्सप्लांट बद्दल? सल्ला पहिल्यांदा हा असेल की माझा जसा मी वेळ वाया घालवला तसा तुम्ही घालवू नका. कारण का की जसा वेळ जातो तसं आपलं केस टक्कल वाढत जातं. बरोबर. आणि आपल्या ग्राफ्टची संख्या वाढत जाते. तर कुठलंही कन्फ्युजन न घेता आपल्या चांगल्या कॉस्मेटिक सेंटरमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करा. त्यातल्या त्यात जर तुम्हाला जर जवळचं ट्रान्सप्लांट सेंटर हवा असेल तर निर्मितीशिवाय बेस्ट ऑप्शन मला दिसत नाही. कारण मी भरपूर फॉलोअप घेतल्यानंतर हा निर्णय घेतलाय. टीमही चांगले आहे, डॉक्टरही चांगले आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास जाऊ शकता तिथे. हा सल्ला असेल माझा. तर मग सांगलीकर, आता तर तुम्हाला आपल्या निर्मिती कॉस्मेटिक लेझर ट्रीटमेंट सेंटर वरती विश्वास बसला का नाही? कारण की सांगलीकरांना माहिती आहे इथे तुमचा ट्रस्ट अजिबात मोडला जाणार नाही. कारण की या क्लिनिक मध्ये जर एकदा सांगलीकर आला तर तुम्हाला दुसरीकडे कुठं जायला लागत नाही. एवढी जबरदस्त फॅसिलिटी आपल्या सांगलीमध्ये. बाकीचे डिटेल्स आणि ऍड्रेस कॅप्शन मध्ये दिलेलंच आहे. त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालू नका. आत्ताच बुक करा तुमची डेट.